कबट आवरायचं आहे तिला झोपवून। आणि बँक क्लासने घेतलेला असं वेअर करायला खूप याने थोडासा लुक वेगळा दिसतो। तुम्ही जे पाहताय ते कपाट आवरण्यापूर्वीचे हे मी तुम्हाला दाखवत आहे आणि किती चांगले आहेत अजून मग त्याचे फेकून देऊशी वाटत नाही ना। जे मला खूपच फिट होतात ते म्हणजे येतच नाही ते वेगळे ठेवले होते। हॅलो फॅमिली, कशा आहात? मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे ही बाप्पाची चरणी प्रार्थना करते। तर आज सर्व कामं उरकून झालेली आहेत। म्हणजे ऐन ते तर सकाळी करतच असतात काही निम्मे कामं, बाकीचे उरलेली कामं मला करावं लागतात। मग ते शेवट मी करून घेते ही कला पाहता पाहता। आणि इकडे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तर फोटो आहे, कारण की ही काय करते ते फोटो घेते आणि त्याच्यावर खेळते, त्यामुळे मला असं वाटतं की खराब होईल म्हणून ते वरती ठेवलं आहे सध्यापुरतं। आता तिला झोपवलं इकडे, हे बघा इकडे आता सध्या झोपवलं आहे। आणि मला मेन म्हणजे काम करायचं ते हे कबट आवरायचं आहे तिला झोपवून। आता तिला का झोपवलं कारण की ती सारखंच मध्ये मध्ये येणार आहे, काही वस्तू घ्यायला गेली का ती लगेच घेते। आता त्या दिवशीच मी काढलं होतं, पण त्या दिवशी तिने बघा हे का असं बाहेर काढून ठेवलेलं आहे। ही जागी असताना अजिबात करायचं नाही आहे, कारण की ती खूप काही करून देणार नाही आणि मला खूप वेळ लागणार आहे। त्यामुळे म्हटलं आता झोपलेली तर पटकन मी कबट आवरून घेते आहे। आणि इकडे सुद्धा ही बॅग आहे, मम्मीने ते आल्यानंतर माहेरहून आले ना तशी बॅग अशीच ठेवलेली आहे। आता त्यातले सुद्धा काय लागतं काय नाही, जे लागत नाही ते कबटमध्ये ठेवणार आहे। आणि कबटमधले कपडे आहे जे फिटिंग झाले आहेत, ही कायचे काही कपडे ते मी आता दिवाणमध्ये टाकून देणार आहेत। आता बघूया, लगेच आता आवरून घेते मॅडम उठायच्या आधी, नाही तर मला काहीच करून देणार नाही आहे। चला आता काही मी आवरलं होतं त्यावेळेससुद्धा मी काय केलं सेपरेट केले होते। जे मला खूपच फिट होतात ते म्हणजे येतच नाही ते वेगळे ठेवले होते, जे मला मीडियम फिट होतं आणि जे एकदमच सैल आहेत असे कपडे मी वेगवेगळे करून ठेवले होते। मग जे अगदी येतच नाही ना ते अजून ठेवले, कारण की जर तब्येत कमी झालीच तर ते यूज होतील, कारण की ते चांगले आहेत अजून मग त्याचे फेकून देऊशी वाटत नाही ना, म्हणून मी ठेवलेले आहेत। आता त्यातले बरेचसे मी वापरायला काढलेले आहेत, तुम्ही पाहतच आहात व्हिडिओमध्ये। ते माझे सगळे प्रेग्नन्सीच्या आधीचे माझे ड्रेस आहेत ते अजूनही वापरते आणि अजूनही वापरणार आहे, जर चांगले राहिले तर, नाही तर मग नवीन घ्यावं लागणार आहेत। आणि एक तुम्ही पाहिलंच असेल मम्मीकडे मी समोरचे आबा आहेत त्यांच्याकडे फिटिंग करण्यासाठी दिले होते, तो ड्रेस आता मला यूज करून बघायचा आहे। चला आता मी आवरून घेते, नंतर बोलते। तर हे इकडे आता कपाट ओपन करत आहे मी, आणि आता मी व्हॉइस ओव्हर करत आहे कारण की ही का इकडे झोपलेली आहे। जर मी आवाज केला तर ती उठणार होती, म्हणून मला इथे सध्या व्हॉइस ओव्हर करावं लागत आहे। तुम्ही जे पाहताय ते कपाट आवरण्यापूर्वीचे हे मी तुम्हाला दाखवत आहे। अशी अवस्था आहे माझ्या कपाटाची, आणि हे माझ्या लग्नातलं कपाट आहे। सर्व कप्पे आता मला आवरून घ्यायचं आहे। चला आता हे कपाट मी आवरून घेते। तर कपाटातील हा सर्वात मोठा कप्पा आहे, म्हणजे त्यात खूप स्पेस आहे। तर या कप्प्यामध्ये माझे सर्व कुर्तीज, लेगीज, पॅन्टीज आणि टॉप्स आणि बाकी काही छोटे मोठे कपडे सर्व इथेच असतात, त्यामुळे मला हा पहिला आवरून घ्यायचा आहे। आणि यातील मला खूप शॉर्ट आउट करायचे आहे, जे की मी आधी केले होते आणि आता सर्व मिक्स झालेलं आहे, त्यामुळे म्हटलं चला आता शॉर्ट आउट करून घेते इथे। आणि बेडरूम ही छोटी असल्यामुळे दिवाण आणि कपाटामध्ये जे अंतर आहे ते खूप कमी आहे, त्यामुळे फक्त उभं राहणे इतकंच आणि दरवाजे ओपन होईल इतकंच जागा आहे। त्यामुळे ते सगळे कपडे मी सर्व दिवाणवर ठेवते बेडवर, आणि मग त्यानंतर सर्व काय काय मला सॉर्ट आउट करायचे काय नाही ते सर्व सेपरेट करून मग मी लावून देणार आहे। आणि इकडे आता हे तुम्ही पाहतच आहे सगळं काढते मी, त्यात ही काही फ्रॉक्स आहेत,
स्टार्टिंगला आमच्या दोघांचेच कपडे असायचे. आता इहिका आल्यापासून आता इहिकाचे सुद्धा कपडे ॲड झालेले आहेत आणि विचार करते की तिचे पण कपडे ठेवण्यासाठी छोटं कपाट असावं, पण अजून काही मी घेतलं नाही आहे, पण नंतर घेणार आहे. आणि इथे मला काय सापडलं तर हे हात आहेत, मेहंदी काढतो आपण प्रॅक्टिस करण्यासाठी ते हात आहे. तिथे मी संगमनेरला मागवले होते. बँकॉकला असताना मी मेहंदी चॅनल ओपन केलेलं होतं, यूट्यूब चॅनल. तर त्यावेळेस मी मेहंदी काढायचे पेपरवर किंवा ड्रॉइंग बुक्स होते त्याच्यावर माझ्या हातावर. आणि नंतर मग वाटलं की आपण मेहंदी प्रॅक्टिससाठी ते हात असतात ते मागूया, मग ते मागवले होते. पण चॅनलला थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ते चॅनल बंद करून टाकलं आणि ते हात तसेच यूज करायचे राहिलेत. आणि त्यानंतर माझी प्रेग्नन्सी आली आणि मग काही राहूनच गेलं पुढे. आता इकडे मी छान कपड्याने पुसून घेत आहे. धूळ कितीही घर बंद असलं तरी धूळ येतेच, मग त्यामुळे चांगलं पुसून घेत आहे. कपडे शॉर्ट आउट करते. तर इथे हे स्वेटर आहे. तर हे स्वेटर कधी घेतलं, ज्यावेळेस माझं लग्न झालं ना त्यावेळेस घेतलेलं, मला आणि माझ्या नंदूबाईंना. सेम आहे, फक्त कलर चेंज आहे. आणि खूप छान स्वेटर आहे, खूप मस्त लागते. माझ्याकडे जर्किंग असायचं, कारण मी स्वेटर वापरलंच नाही. स्वेटर आईचा कधीतरी घालायचे आणि कॉलेजला जाताना मी जर्किंगच वापरायचे. तर हे बघा, हे जर्किंग आहे माझं लग्नाआधीचं, कॉलेजला वापरायचे ते जर्किंग. अजूनही खूप मस्त आहे, कलर गेला नाही, काही खराब झालेलं नाही आहे, त्यामुळे मी तेच वापरते आणि अजून जपून ठेवलेला आहे. आणि हा एक ड्रेस आहे, तो लग्नाआधीचा कॉलेजला असताना, एकदम मस्त आहे आणि सोबर असा आहे. मला खूप झगमग नाही आवडत, पण ही एवढं छान वाटतंय ना. फक्त नेक आणि कमरेला डिझाईन आहे, खाली फक्त पट्टा आहे आणि कुठेच खराब झालेलं नाही आहे, सिलाई उसवलेली नाही, त्यामुळे हा मी अजून जपून ठेवलेला आहे. असे भारीतले कपडे माझे दिवाळीला जास्त असायचे, त्यामुळे ही दिवाळीचा ड्रेस आहे माझा, अण्णांनी घेतलेला. आणि माझे असे खूपसे ड्रेस आहेत की मी ते अजून जपून ठेवले आहेत. आणि साड्यासुद्धा माझ्या आहेत अजून जुन्या, त्या मी अजून जपून ठेवलेल्या आहेत. आणि हा एक इथं तुम्हाला दाखवते, हा एक ड्रेस आहे. हा माझा फेवरेट ड्रेस म्हटलं तरी चालेल, पूर्ण प्युअर कॉटन आहे हा आणि एकदम मस्त कपडा असल्यामुळे ना मी तो अजूनही वापरते. त्याचा कलर गेला नाही की व्हाईट कलरच कसं खराब होतो, तर हा एकदम मस्त ड्रेस आहे, मी अजूनही जपून ठेवला आहे. त्याची पॅन्ट ना पटियाला टाईप पॅन्ट आहे आणि माझ्याकडे असे खूपसे कमी ड्रेस आहे पटियाला टाईपमध्ये. शक्यतो मी लेगिन्स वगैरे वापरते आणि जेगिन्स वापरते. आणि हा एक सनकोट आहे, तो सुद्धा कॉलेज टाईममध्ये वापरलेला मी अजूनही जपून ठेवलेला आहे. आता कसा वापरून जरा कपडा पातळ झालेला आहे, पण अजूनही चांगला आहे म्हणून तो तसंच ठेवला आणि वापरायला होईल मला पुढे. अशा रीतीने मी बघते की कोणते माझे जुने आहेत कपडे किंवा नवीन कपडे कोणते जे मला वापरता येतील. आता हा एक आहे स्कर्ट आहे, हा मी बँकॉकला असताना घेतलेला. तिथे ना लिटल इंडिया म्हणून मार्केट आहे आणि त्याला दुसरं नाव फॉरवर्ड. हे तुम्ही व्हिडिओ पाहिला असा एक माझा लिटल इंडियाचा, तर तेथे मी घेतलेला आणि कपडा पण छान आहे. आणि हा एक माझ्या हातात दिसतो तो टॉप आहे, शर्ट टाईप टॉप आहे म्हटलं तरी चालेल. आणि वरती डिझाईन बघा तुम्ही, एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि व्हाईट कलर मला आवडतात. आणि मला हा गिफ्ट दिलेला आहे, बड्डे गिफ्ट आहे माझं. बँकॉकला असताना यांच्या कंपनीत कामाला असणारे सौम्य भैया, तर त्यांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे. आणि हा एक माझा ड्रेस लग्नानंतर मी घेतलेला आहे आणि व्हाईट कलरमध्ये, व्हाईट कॉम्बिनेशन मला आवडतं म्हणून व्हाईट आणि पिस्ता कलरमधले हे कॉम्बिनेशन आहे. तर हा सुद्धा मला खूप आवडतो, माझा फेवरेट आहेच म्हटलं तरी चालेल. आणि याला नॉड आहे पाठीमागून फिटिंग वगैरे करण्यासाठी. मध्ये आता मला प्रेग्नन्सीमुळे ना घालता येत नव्हता, पण आता माझी तब्येत कमी झाली ना, त्यामुळे मला तो चांगला फिट बसतो आहे, नॉड पण बांधायची गरज नाही. आणि ही पॅन्ट आहे त्यावरची, वजन कमी झाले ना त्यामुळे मला खूप आनंद होते, कारण की माझे जुने जे आवडते कपडे ना ते मला घालता येतं ते मेन. आणि हा एक स्टोल आहे, ब्रेस्ट फिडिंगसाठी मागवला होता ऑनलाईन. पण काय झालं की माझ्या दिराच्या लग्नाच्या वेळेस मी भंडारा खेळताना तो डोक्यावर घेतलेला, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असाल तो. तर त्यामुळे पिवळं झालं आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन ब्ल्यू आणि व्हाईट होतं. कोटेच फाटलेलं नाही आहे, फक्त कलर गेला आहे, तरीही वापरणार आहे. तर हे एक मी तुम्हाला दाखवते, याचंसुद्धा कॉम्बिनेशन व्हाईट आणि डार्क ब्ल्यू कलरमध्ये आहे. तुम्ही हसाल कारण की माझा व्हाईट कलर मला खूप आवडतो, एक फ्रेशनेस देतो व्हाईट कलर म्हणून. आणि हा एक जॅकेट किंवा मोठं स्रक म्हटलं तरी चालेल आणि मी बँकॉकला असताना घेतलेलं असं विअर करायला. खूप याने थोडासा लुक वेगळा दिसतो, त्यासाठी मी हे घेतलं होतं. म्हटलं चला, आणि मला आवडतं असं ट्राय करायला. वरचा हा कप्पा आहे तो मी सेट करून घेतलेला आहे. इथे तुम्हाला मी दाखवते साडी, ती माझी लग्नाची साखरपुड्याची साडी आहे आणि हा माझा फेवरेट कलर आहे. आणि हा फेवरेट कलर असल्यामुळे, साडी आवडती असल्यामुळे
ती थोडीशी खराब झाली आहे ब्लाऊजला. आता ती कशी खराब झाली त्याची सुद्धा छोटी स्टोरी आहे. तर झालं असं, प्रेस करताना माझा ब्लाऊज थोडा जळला, म्हणजे काळा डाग पडले, म्हणजे कपडा ओढल्यासारखं होतं ना, तसं झालेलं आहे. आणि हे झालं कोणामुळं? तर हबीमुळं. तर त्यामुळे मला इतका राग आला होता ना त्यावेळेस, पण ठीक आहे म्हटलं आता जाऊ दे. तुमच्याही बाबतीत असं होतंय का? मला कमेंट करून नक्की सांगा हा. म्हणजे तुम्हाला फेवरेट ड्रेस आहे, वस्तू आहे, ती खराब झाल्यावर खूप राग येतो आणि अरे आपला जीव खूप खालीवर होतो, का असं झालं, माझा फेवरेट कलर आहे. सेम तसं माझं झालेलं. आणि ही साडी आहे माझ्या आईंची, सासूबाई आहेत माझ्या त्यांची. आणि ही साडी थोडी हेवी आहे, त्यामुळे त्यांना अशा हेवी साड्या खूप आवडत नाही घालायला, सिंपल साड्या आवडतात. मग त्या बोलले की तुला आवडतंय ना, मग तू घे घालायला. त्यामुळे मी घेतली आणि मला खरंच खूप कलर आवडतो हा. याची डिझाईनसुद्धा खूप वेगळी आहे, त्याच्यावर बेल्ट पण आहे. आणि हा ब्लाऊज आहे तो मी मॅच केलेला आहे, ते असंच घेतलेला आहे. जर कोणती साडीवर ब्लाऊज नसेल तर त्यावर घालण्यासाठी. तर हा सेक्शन खरं साड्यांसाठी आहे, जे आम्ही घरात यूज करते, कधीमधी घालते, हलक्या साड्या आहेत त्यासाठी. आणि ही साडी मला वाटतं संगमनेरच्या महाले काकू आहेत, आमच्या समोर राहत होत्या, त्यांनी दिलेले. लग्नानंतर मी संगमनेरला गेलते ना त्यावेळेस मला दिलेली. वजनाला हलकी आहे, सोबर अशी आहे, त्यामुळे मी ती यूज करते. आणि ही एक साडी आहे ती लग्नाआधीची, कॉलेज टाईममध्ये घेतलेली मी आणि प्रोग्रामसाठीच घेतलेली होती मी. साडी डे वगैरे ट्रॅडिशनल डेसाठी घेतलेली, नेटची आहे पूर्ण. आणि यावर मॅचिंग परकर, ब्लाऊज सर्व काही लागत होतं, अस्तर वगैरे. तर हाही परकर आहे त्यावेळेस शिवलेला. याचा खूप मोठा घेर आहे. बघूया आता मी जरा कमी करेल, माझी एवढी काही तब्येत नाही आहे, त्यामुळे मी जास्त ठेवणार नाही, घेर तर कमी करणार आहे. कापड खूप सुळसुळीत आहे याचं. आईन ते शिक्रापूरला यायच्या आधी मी संगमनेरला गेले होते, तर त्यावेळेस मी ह्या सर्व साड्या आहेत ना त्या घेऊन आले बरोबर. ते तुम्हाला दाखवते, अजून काही साड्या आहेत आणि त्या मी कॉलेज टाईममध्येच घेतलेल्या. आणि ही एक नेटची आहे आणि अजून एक नेटची आहे. आता मी घडी घालून ठेवते परकरची, परत नाही तर मग विसरून जाईन मी. व्यवस्थित ठेवायच्या आहे मला साड्या. त्यावरचा हा ब्लाऊज आहे, डिझाईन बघा तुम्ही आणि माझी बाही बघा तुम्ही. मला अशी खूप डिझाईन करायची हौस होती त्यावेळेस, नवीन नवीन काहीतरी स्टाईल करायची. आणि आत्तासुद्धा आहे, मी करते. साडीवरचा ब्लाऊज व्यवस्थित येतो का नाही हा आधी चेक करावं लागेल, कारण की त्यावेळेस तब्येत वेगळी होती ना, आत्ताची तब्येत वेगळी आहे. आणि ही एक साडी जी नेटची तुम्हाला बोलले ती, आणि याचा कलर पिस्ता कलर आहे, सोबर कलर आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे, तुम्ही पहा. आणि मध्ये ना बुट्टे बुट्ट्यांची डिझाईन आहे, जास्त डिझाईन नाही आहे. यालासुद्धा मॅचिंगच परकर ब्लाऊज सर्व लागत आहे. पण नेटची साडी घालायची म्हटलं ना त्याला आवरायला खूप अवघड आहे खरं सांगायचं झालं तर. पण आवड असते, त्यावेळेस खूप चाललं होतं नेटच्या साड्यांचा, ते हेच होतं, फॅशनच होती त्यावेळेस, म्हणून घेतली होती. आणि ह्या पिशव्यांमध्ये काही आलेल्या साड्या आहेत, अजून त्याच्यावर ब्लाऊज शिवलेलं नाही आहे, पण साडी पाहून व्यवस्थित असेल तर मी तेव्हा ब्लाऊज शिवणार आणि घालणार. आणि हा मला वाटतं बॉक्स आहे, ज्वेलरी राणी हार यामध्ये ठेवला होता मी. आणि डाळे ज्वेलर्स, डाळे काकांच्या दुकानातून घेतलेला, संगमनेरचे ते डाळे काका. आणि ह्या माझ्या लग्नाच्या साड्या, ज्या की आपण नाही का लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करतो त्यावेळेस वापरतो आपण साडी. त्यानंतर असं हलकी फुलकी साडी घालण्यासाठी रोज कामामध्ये त्या साड्या. आणि हे मी तुम्हाला दाखवते ना, हे फोटो फ्रेम आहेत. आम्ही बँकॉकला चाललो होतो त्यावेळेस आईन त्यांनी मयूरन त्यांनी करून दिलेली ही फ्रेम. त्यामध्ये आमचे फोटो, त्यांचे फोटोज, फॅमिली फोटोज. तर हा अल्बम आहे, फर्स्ट ॲनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली होती घरी, त्यावेळेस आम्ही अल्बम तयार करून घेतलेला, म्हणजे एक मेमरी राहते. त्यानंतर काही जास्त मोठं केला नाही ॲनिव्हर्सरी. आणि आमच्यासोबत अजून एका कपलची ॲनिव्हर्सरी होती, कुमुदिनी ताई आणि बिरदेवडे दाजी त्यांची, तर त्यांनासुद्धा आम्ही बसवलं होतं आणि तीच मेमरी आम्ही कॅप्चर केली तर अशा अल्बममध्ये. दुसरा अल्बम आहे तो एंगेजमेंटचा आहे, तुम्ही पाहत असाल, आणि त्यावर तारीख आहे 3 जून 2018. तर एंगेजमेंट आमची 6 महिने अगोदर होती, त्यानंतर लग्न झालेलं, ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि इथे बघा फोटोज मस्त इथे क्लिक केलेले आहेत एंगेजमेंटचे. गणपती बाप्पा आहेत आणि फॅमिली फोटोज आहेत, रिलेटिव्हचे काही फोटो आहेत, वेगवेगळ्या पोजमध्ये आम्ही फोटोज घेतले होते. तर हे बघा त्यापैकी एक आहे. आणि मग हे फोटोज पाहून मलाच हसायला येते कधी कधी, आम्ही दोघं पण हसतो.
आणि इकडे ही का उठलेली आहे तुम्ही पाहताय, तिने झाडू घेऊन आलेली बरोबर. एका साईडचे कप्पे आवरून घेतलेले आहे, तुमच्यावर मी शेअर केले नाही कारण की ही का उठलेली, त्यामुळे ती काहीच करून देणार नव्हती. जेवढं होईल तेवढं आवरून घेतले. आता हे छोटे कप्पे आहेत तिथे आता बघा कशी लुडबुड चालली ही काची. ही पॅन्ट आहे, तर ही शेरवानीवरची आहे मला वाटतं, ती अजूनही चांगली त्यामुळे ठेवते तिथे. आणि टी शर्ट वगैरे हा कप्पा खास त्यांच्यासाठी आहे. आणि इथे ही का बघा कशी लुडबुड चालू आहे. पर्स घेते तिथं ठेवते माझी. अशी छोटी मोठी काम मदत करत असते मला, हसते पण. म्हणूनच इकडच्या साईडचे 2 कप्पे पटपट आवरून घेतलेले आहे आणि ते तुमच्यावर आता मी दाखवेन नंतर, शेवट सेट केल्यानंतर सर्व. माझ्याकडे अशा खूप जुन्या साड्या आहेत, ड्रेस आहेत, ते अजूनही जपून ठेवले आहेत. तुम्ही सुद्धा तसेच करत असाल, अजूनही चांगले व्यवस्थित असेल तर टाकून द्यायची गरज नाही आहे ती, त्यामुळे मी परत यूज करू शकते आणि तुमच्यावर मी शेअर करते, ते मला खूप आनंद होतो आहे. आणि ही माझी लग्नाची ओढणी, ती ही का मी ट्राय करते, तिला खूप मज्जा वाटते बघा. कबट माझं आवरून झालेलं आहे, ते तुम्हाला दाखवते कसं आवरलेलं आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा तरी चांगलं आहे. आणि खूप सारी कपडे आहेत ना जी मला येत नव्हती, ती काढून टाकलेली आहे मी त्यातून. तर हे आहे कबट आणि तर हे बाजूला ठेवते, पीस वगैरे आहे. तर इकडे आहे कपडे माझे सर्व, टॉप्स वगैरे आहे, स्वेटर जर्किंग आहे, इकडे काही आहेत फूल वगैरे. आणि इहिकाचे काही कपडे आहेत, वरती टोपी मी बांधून ठेवलेली आहे. आणि इकडे स्कार्फ वगैरे आहेत आणि इथे पॅन्टीज आहेत आणि लेगीज वगैरे आहे. आणि खाली साड्या आहेत काही. आणि एकदम खालच्या बॅगमध्ये परकर आहेत, सर्व जेवढे माझ्याजवळ आहेत तेवढे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि वरती ब्लाऊज कलेक्शन आहे, इकडे साड्या आहेत व्यवस्थित लावून ठेवलेले आहे. आणि इथं खाली काही साड्या आणि जे तुम्हाला अल्बम दाखवले ना लग्नाचे वगैरे, ते सर्व इथं खाली ठेवलेले आहेत. आणि इकडे काही वस्तू ठेवलेल्या आहेत. तर हा एक पार्ट झालेला आहे. त्याचबरोबर इकडे या कबडमध्ये सुद्धा साड्या आहेत. सर्व साड्या ठेवलेल्या आहेत, जास्त काहीच काढलं नाही मी त्यातून. या साड्या लागतातच आणि प्रत्येक कार्यक्रमाला मला घालायला लागतात. नवीन साडी शक्यतो जास्त घेत नाही, ह्या साडी यूज होतात माझ्या. आणि ही साडी संगमनेरला घेतलेली आहे याच्यातली. आणि खूपशा साड्या माझ्या लग्नाच्याच आहेत शक्यतो. इकडे काही हबीचे काही कपडे आहेत, बेडशीट वगैरे ठेवलेले आहे वरती. खाली घागरा घेतला होता लग्नाच्या वेळेस, माझ्या दिराचं लग्न होतं त्यावेळेस. आणि कॅरी बॅग वगैरे ठेवलेलं आहे. बस एवढंच मी सेटअप केलेलं आहे. तर असं हे. आणि त्यातून इकडे काही हे कपडे निघालेत, याला टीप वगैरे मारून घ्यायचे आहेत जरा. आणि हा एक छान टॉप आहे, याला इथे शिलाई उसवली, त्याला फक्त आता रफू नाही तर मी काहीतरी करणार आहे, पण खूप छान ड्रेस आहे हा. आणि इकडे ही काची काही कपडे आहेत ते ठेवायचे आहेत आता दिवाणमध्ये. चलो. आणि ही का उठलेलीच होती, काय पसारा केला. ह्या माझ्या डॉलचं काय करून ठेवलं ग इहू. हां, त्याचं स्टँड, हे असं स्टँड केलं, चांगली स्टँडवर उभी होती तर फार पाय वाकडे तिकडे केसांचा फार अवतार केला तिच्या, हे ना. क्यूट. बँकॉकला घेतली होती मी. एक पाय कुठे चाललं तुझं. कर खाली. हां ईशा. तर अशा पद्धतीने माझं कपाट आवरून झालेलं आहे, सेट झाले व्यवस्थित. त्यांचे जे मला लागतं ते मी ठेवलं आहे, म्हणजे परत कधी आले तर मला ते यूज करता येईल आणि व्यवस्थित मला पटकन काढता येईल. तर अशा पद्धतीने मी माझं कपाट सेट केलेलं आहे. होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर.